आज आपण प्रॉपर्टी ऑफ ॲन अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल, त्रिकोणाच्या कोणांच्या दुभाजकाचा गुणधर्म पाहणार आहोत. यासाठी आपल्याला 4 घटकांची गरज आहे. ते म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स, साइड्स अपोजिट टू द कॉन्ग्रुएंट अँगल्स आणि त्यानंतर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. या 4 बाबींचा आपल्याला उपयोग करायचा आहे. यामध्ये इथे एक घटक सांगतोय तो म्हणजे समद्विभुज त्रिकोण, आपण त्याला आयसोस्केल ट्रायंगल्स म्हणतो. तो आपण काय पाहिलाय तर एकरूप बाजू असतील तर त्याच्या पायालगतचे कोण एकरूप असतात, अपोजिट कोण, आणि जर कोण एकरूप असतील पायालगतचे तर त्याच्या विरुद्ध बाजू एकरूप असतात. म्हणजे विरुद्ध समोरासमोरचे कोण आणि बाजू एकमेकांशी एकरूप असतात. हे आपण आयसोस्केल ट्रायंगल्सच्या थेरम आणि कॉन्व्हर्समध्ये आपण शिकलेलो आहोत, 9वी मध्ये शिकलोय. यामध्ये आपण 9वी मध्ये अजून एक भाग शिकलोय, तो म्हणजे समांतर रेषांना एका छेदिकेनं छेदलं की संगत कोण एकरूप असतात, करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट, हा एक पार्ट शिकलोय. आणि त्यानंतर 2 समांतर रेषांना एका छेदिकेनं छेदलं असेल तर व्युत्क्रम कोण एकरूप असतात, अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, हे पण आपण बघितलंय. व्हेन 2 लाईन्स आर पॅरलल अँड ए ट्रान्सव्हर्सल देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. 2 लाईन्स आर पॅरलल अँड ए ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट्स देन अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट्स, हेही आपण पाहिले. आणखी याच्या अगोदर पाहिलेलं प्रमेय थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, त्यामध्ये काय पाहिलं होतं तर एक रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असेल आणि 2 बाजूंना 2 भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा ह्या 2 बाजूंना प्रमाणात विभागते. या पद्धतीनं आपण पाहिला होता. ABC हा त्रिकोण, PQ ही छेदिका, लाईन L ही त्याची छेदिका आपण म्हणू शकतोय. तर AP अपॉन PB बरोबर AQ अपॉन QC हे आपण सिद्ध केलं होतं. ह्यासाठी आपल्याला अट काय होती, L पॅरलल टू BC असेल अँड इंटरसेक्ट्स लाईन L P अँड Q रिस्पेक्टिव्हली, हे आपण पाहिलं होतं. म्हणजे ह्या गोष्टी असतील तर आपण हे सिद्ध केलं होतं BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरममध्ये. याचाच उपयोग आपल्याला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीमध्ये करायचा आहे. काय सांगितलं जाते अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, व्हेन अँड बायसेक्टर ऑफ एन अँगल, बायसेक्टर, सपोज हा बायसेक्टर आहे, कोणाच्या दुभाजकाची व्याख्या काय सांगते, कोणाचा दुभाजक, हा दुभाजक आहे, त्याच्या समोरच्या दुभाजक कधी होतोय, 2 समान कोण तयार करत असतील तर हा जो किरण आहे हा 2 समान कोण तयार करत असेल तर आपण याला बायसेक्टर म्हणतो. हा बायसेक्टर प्रॉपर्टीमध्ये सांगतोय की दुभाजक हा त्याच्या समोरच्या बाजूला उरलेल्या बाजूंच्या गुणोत्तरात विभागणी करतोय. समजा ABC, आपल्याला दिलेल्या नावानुसारच आपण जाऊ, म्हणजे पुस्तकाचा आणि या ठिकाणचा मिस्टेक व्हायला नको. अशा पद्धतीने आपल्याला नावं दिलेत, ABC ही नावं दिलेली आहेत. आणि त्यानंतर हा दुभाजक आहे, बायसेक्टर आहे, हा E या बिंदूमध्ये छेदतोय हे सांगितलेलं आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपण एक हा दुभाजक गिवन मध्ये आपण पाहूया काय दिले. त्रिकोण ABC एक दिलाय आणि ह्या त्रिकोण ABC मध्ये CE हा काय आहे, बायसेक्टर आहे, दुभाजक आहे. तो काय करतोय, AB या बाजूला इंटरसेक्ट्स साइड AB ॲट पॉइंट E या बिंदूत छेदतो हे आपल्याला सांगितलंय. आणि सिद्ध काय करायचं आहे बघा, तर AE अपॉन EB बरोबर CA अपॉन CB, ह्या 2 बाजूंच्या गुणोत्तरात दुभागताना आपल्याला दिसतोय. म्हणजे हे गुणोत्तर समान आहे. जर हा दुभागत असेल तर ह्या दोघांचं गुणोत्तर या दोघांच्या गुणोत्तरा इतका आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. याच्यासाठी आपण एक रचना करणार आहोत. इथून एक किरण वाढवणार आहोत. आणखी ह्या CE ला समांतर असणारी रेषा काढणार आहोत. किरण काढला हा, आणि तो दोन्ही किरण एकमेकांना D बिंदूमध्ये छेदतायत हे सांगायचं आहे. म्हणजे आपण एक रचना केली. रचनेमध्ये आपण असं पाहिलं की एक्सटेंड वाढवलं, काय वाढवलं, रेस AC वाढवला अँड ड्रॉ
रे सीई पॅरलल रे बीडी. सीई आणि बीडी एकमेकांना समांतर काढले. विच इंटरसेक्ट each other at point D. ते एकमेकांना डी मध्ये छेदतात हे आपण पाहिलं. आता ही केलेली रचना त्यानुसार आपल्याला ह्या 4 भागांवर सिद्ध करूया. प्रूफ. पहिला पार्ट सिद्ध करायचा आहे तो म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलचा. हे दोन समांतर आहेत. रे सीई पॅरलल रे बीडी. आणि ही जेव्हा ह्या दोन रेषा एकमेकांना समांतर येतात आणि ही जेव्हा छेदिका आपण घेतोय कोणती एडी ट्रान्सव्हर्सल आपण घेतोय, छेदिका घेतोय, तेव्हा इथं तयार होणारा हा कोन एसीई अँगल एसीई कॉन्ग्रुएंट अँगल सीडीबी करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. हे दोन कोण एकरूप येतात संगत कोण कसोटीनुसार, कारण हे समांतर आहेत, पॅरलल आहेत आणि हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनुसार हे दोन एकरूप. त्याला मी 1 नंबर देतो. दुसरा भाग आपल्याला सिद्ध करायचा हेच समांतर आणि ही छेदिका आहे. रे सीई पॅरलल रे बीडी अँड बीसी ट्रान्सव्हर्सल. बीसी काय घ्यायचे? ट्रान्सव्हर्सल घ्यायचे. त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट मिळतात. कोणते? ईसीबी कॉन्ग्रुएंट अँगल सीबीडी. हे दोन एकरूप कोण मिळत आहेत. कशानुसार? अल्टरनेट अँगल टेस्टनुसार, व्युत्क्रम कोण कसोटीनुसार. म्हणजे संगत कोण एकरूप, व्युत्क्रम कोण एकरूप. करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. हे दोन पार्ट झाले. तिसरा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे. ह्या दोघांवरून आपण पाहिलेला गिव्हन मध्ये काय पाहिलंय तर हा बायसेक्टर आहे. सी हा कोण आहे? बायसेक्टर आहे. जर हा बायसेक्टर असेल तर हे दोन समान मापाचे कोण असतात. म्हणून एसीई अँगल एसीई कॉन्ग्रुएंट अँगल बी ईसीबी म्हणा बीसीई म्हणा चालते. ईसीबी का गिव्हन पक्षानुसार. त्याला नंबर मी 3 देतो. पक्षामध्ये सांगतोय इथं आपल्याला अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. आपण भाग 1 मध्ये करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट, 2 नंबर मध्ये अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट, 3 नंबर मध्ये गिव्हन नुसार हे दोन कॉन्ग्रुएंट. म्हणजे पहिला दुसऱ्याशी एकरूप, दुसरा तिसऱ्याशी एकरूप. या ठिकाणी पहिला दुसऱ्याशी एकरूप, हे दोन एकरूप, हे दोन एकरूप. तर या दोघांची माप समान येतात. म्हणून कोण सीडीबी कॉन्ग्रुएंट अँगल सीबीडी फ्रॉम 1, 2 and 3 ह्या तिघांवरून संगत कोण, व्युत्क्रम कोण आणि पक्ष यानुसार या दोघांची माप समान येतात. कारण हे दोन एकरूप, हे दोन एकरूप, हे दोन तर आहेतच एकरूप, म्हणून हे दोन एकरूप झाले. फर्स्ट कॉन्ग्रुएंट, सेकंड कॉन्ग्रुएंट, थर्ड कॉन्ग्रुएंट. हा याच्याशी, हा याच्याशी, हे दोन समान, हे दोन समान. ह्या दोन कोणांची माप समान. जर हे दोन कोण एकरूप असतील तर त्याच्या समोरच्या बाजू समान असतात. म्हणजे सीडी सेगमेंट, सीडी कॉन्ग्रुएंट सेगमेंट बीसी का आयसोस्केल ट्रायंगल थेरम. समद्विभुज त्रिकोण सांगते आपल्याला. आपण असंही म्हणू शकतो साइड्स अपोजिट टू द करस्पॉन्डिंग अँगल्स, साइड्स अपोजिट टू द करस्पॉन्डिंग अँगल असं म्हणू शकताय, किंवा आयसोस्केल ट्रायंगल थेरम असंही म्हणलं तरी चालू शकतंय. आता ह्याला नंबर मी 4 देतो. 1, 2, 3, 4 4 घटक आता क्लिअर झाले. आता इथं पहिला भाग करस्पॉन्डिंगचा घेतला, दुसरा अल्टरनेटचा घेतला, त्यानंतर तिसरा आयसोस्केलचा घेतला. आता आपल्याला एक भाग राहिलाय तो म्हणजे बेसिक प्रपोर्शनॅलिटी वापरायची आहे. बीपीटी काय सांगते बघा, पूर्ण त्रिकोणाचा विचार करायचा. ए बी आणि डी या त्रिकोणाचा काय सांगतोय. इन ट्रायंगल ABD
यामध्ये सीई रे सीई पॅरलल टू द साइड बीडी, ही फर्स्ट कंडिशन ऑफ द बीपीटी. मग हे सीई बीडीला पॅरलल असेल तर हे दोन समान गुणोत्तरात विभागले जातात. रे सीई पॅरलल टू द साइड BD and intersect the other sides in point E and C respectively, then those sides divides in proportion AE upon EB is equal to AC upon CD. हा फर्स्ट 1 2 3 हा 4 आणि इथं 5 नंबर देतो. 4 आणि 5 मध्ये CD आणि BC समान येते. CD आणि BC समान येते म्हणजे इथं आपण CD चं कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन BC. 4 and 5 4 आणि 5 वरनं हेच आपल्याला सिद्ध करायचं आहे. हेन्स द प्रूफ AE अपॉन AB, AC मीन्स CA, BC मीन्स CB, हेन्स द प्रूफ. हे आपल्याला सिद्ध करायचं होतं. आपण 4 भागांचा वापर केला. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट वापरली. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट ही 2 समांतर रेषा छेदिका, करस्पॉन्डिंग अँगल संगत कोण एकरूप, 2 समांतर रेषा छेदिका, अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट. त्यानंतर आपण वापरलं गिव्हन प्रॉपर्टी वापरली अँगल बायसेक्टरची, फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड बोथ आर कॉन्ग्रुएंट, देन साइड्स आर कॉन्ग्रुएंट. मग ह्या साईडच्या ऐवजी आपण याचा वापर केला. कशानुसार, BPT बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमचा वापर केला या ठिकाणी. कारण रे सीई पॅरलल टू द साइड BD, देन साइड अदर साइड्स डिवाइड्स इन प्रपोर्शन AE अपॉन EB, AC अपॉन CE. आणि त्यामध्ये CD ची किंमत कन्वर्ट कशामध्ये केली, CB मध्ये. या पद्धतीने आपल्याला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी सोडवता येते. धन्यवाद.